आपल्या देशाच्या एज्युकेशन सिस्टीम, रोड, शाळांचे हाल, मुलांचा शाळेत जाण्याचा स्ट्रगल कितीही जास्त असला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या देशात मंदिर बांधणं खूप महत्वाचं आहे. याच परंपरेला समोर नेत काही अंधभक्तांनी भगवान नरेंद्र मोदी यांचा मंदिर बांधण्याचा निर्णय केला आहे. त्यांच्या मते नरेंद्र मोदी भगवान आहे आणि बिहारमध्ये 112 करोड रुपये वेस्ट करून त्यांच्या अंगखाटी इतका सोन्याची एक मूर्ती तयार करणार आहेत. बाकायदा त्यांनी त्यांची एक आरती देखील तयार केली आहे. बिहार सरकार यासाठी फंड देईल का, असे प्रश्न ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डचे मेंबर्स विचारत आहेत. त्यांच्या मते नरेंद्र मोदी हे रामाचे अवतार आहेत आणि म्हणूनच त्यांनी तशाच अवताराचा नरेंद्र मोदींचा फोटो देखील तयार केला आहे. पण मला प्रश्न असा आहे की जेव्हा दीपिका पादुकोणने भगव्या रंगाचे कपडे घातले होते तेव्हा लोकांना खूप हर्ट झालं होतं. नाव व्हॉट अबाउट दिस? जितका प्रयत्न हे लोक मंदिरं बांधण्यासाठी करत आहेत, जर तितकाच प्रयत्न एखादी शाळा बांधण्यासाठी किंवा असलेली शाळा सुधारण्यासाठी केला तर लाखो विद्यार्थ्यांचं भलं होऊ शकते. आपला देश डेव्हलपमेंट मागतोय आणि डेव्हलपमेंटसाठी एज्युकेशन महत्वाचं आहे, ना की मंदिरं. मंदिरं बांधणं पण महत्वाचं आहे, पण त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे मंदिरातील दानपेटीचा ऍक्सेस आहे. यांच्या मते तर राम मंदिरची चोरी ही चोरी नाहीये, ती तर रामजीकडे श्रीकृष्ण जसा माखन चोरत होता ना, तसंच यादवच्या रूपात मंदिरात थोड्या पैशांची चोरी झाली आहे. माखन चोरी आणि पैसा चोरी 19-20 जास्त फरक आहे, हो ना?